नमस्कार मित्रांनो, सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार ई-केवायसी प्रमाणीकरण करण्याबाबत शासनाने काही महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. तर ते निर्देश कोणते आहेत, तर त्याची माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपणास आपला ऑनलाईनचा ID पासवर्ड टाकून पोर्टलवर लॉग इन व्हायचे आहे. लॉग इन झाल्याच्यानंतर नोटीस बोर्डमध्ये आपण एक महत्त्वाची सूचना यामध्ये पाहू शकतात की आपले सरकार सेवक केंद्र चालकांसाठी महत्त्वाची सूचना काय आहे? सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना सूचित करण्यात येते की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार ई-केवायसी प्रमाणीकरण कोणतेही शुल्क न आकारता पूर्णपणे निःशुल्क करून देणे बंधनकारक आहे. सदर आधार ई-केवायसी सेवा मोफत असून प्रत्येक यशस्वी ई-केवायसीसाठी महाआयटी मार्फत संबंधित अधिकृत केंद्र चालकास ₹15 मानधन देण्यात येणार आहे. सदर मानधनाची रक्कम मासिक पद्धतीने अदा करण्यात येईल, म्हणजेच तुम्हाला ते दर महिन्याला मिळतील. तर किती रुपये मिळतील? प्रति यशस्वी ई-केवायसीसाठी ₹15 इतके मिळतील. अजून एक खाली महत्त्वाची सूचना आहे. कोणत्याही केंद्र चालकाने शेतकऱ्यांकडून आधार ई-केवायसी प्रमाणीकरणासाठी कोणतेही शुल्क आकारल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित केंद्र चालकाविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित आपले सरकार सेवा केंद्राचे अधिकृत कामकाज कायमस्वरूपी बंद करण्यात येऊ शकते. तरी सर्व केंद्र चालकांनी शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करून शेतकऱ्यांना निःशुल्क व पारदर्शक सेवा उपलब्ध करून द्यावी. शेतकऱ्यांचा विश्वास जपा, प्रामाणिक व निःशुल्क सेवा द्या. महाआयटी कॉर्पोरेशन लिमिटेड. तर अशा प्रकारची एक महत्त्वाची सूचना आपणास नोटीस बोर्डला पाहायला मिळत आहे.